तुम्ही जर सिगरेट पीत असाल तर ही बातमी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। संपूर्ण देशात सिगरेट पिऊन 13.5 लाख भारतीयांचा मृत्यू होत असल्याचं एका अहवालाद्वारे समोर आलेलं आहे। नॅशनल हेल्थ मिशन या संस्थेने हा अहवाल तयार केला असून सिगरेट सेवन हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। तंबाखूच्या सेवनाने 13 लाख भारतीयांचा मृत्यू। 13 लाखांपैकी 10 लाख मृत्यू सिगारेट सेवनामुळे। नॅशनल हेल्थ मिशन संस्थेच्या अहवालात बाब उघड। तुम्ही सिगारेट सेवन करता का? तर सावधान, कारण नॅशनल हेल्थ मिशन संस्थेच्या अहवालात तंबाखूमुळे 13 लाख मृत्यू झाले असून त्यातील 10 लाख मृत्यू सिगारेट सेवनामुळे झाल्याची बाब उघड झाली आहे। हा अहवाल तयार केला असून सिगारेट सेवन हे आरोग्याच्या दृष्टीतून अतिशय धोकादायक असल्याचं स्पष्ट होत आहे। विशेष म्हणजे जगात सगळ्यात जास्त तंबाखूचं सेवन भारतात केलं जातं, तर तंबाखू उत्पादनात देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे। टोबॅको हे फार घातक गोष्ट असल्यामुळे आम्ही एक ओपीडी नवीन निर्माण केली आहे। स्मोकिंग, टोबॅको च्युइंग आणि टोबॅकोचं कन्झम्पशन सगळ्या फॉर्म्समध्ये किती वाईट आहे आणि त्याचा तुमच्या तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतो आणि त्याचं तुमचं सोल्युशन काय, तुम्ही त्यातनं बाहेर कसे पडू शकता। कारण सगळ्यात धोकादायक गोष्ट तर ही आहे की तरुण मुलं त्या सवयीत लागतात। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालात आजाराचा सविस्तर उल्लेख करण्यात आलाय। स्ट्रोकचा धोका 78%, क्षयरोगाचा धोका 65.6%, इस्केमिक हृदयरोग 85.2%, ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन 52%, अन्ननलिकेचा कर्करोग 43%, तोंडाचा कर्करोग 38%, तर फुफ्फुसाचा कर्करोग 16%। ही बाब गंभीर स्वरूपाची असून यावर जनजागृती करणं गरजेचं आहे। सिगारेटच्या पाकिटवरती सुद्धा लिहिलेलं आहे की ते आरोग्यास हानिकारक आहे। आपण आता त्याच्या सगळ्या गोष्टींना स्ट्रिक्टली बॅन केलेलं आहे। सगळ्या सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं धूम्रपान करण्याबद्दल आपण कायदा केलेला आहे। या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा अशा पद्धतीच्या चुकीच्या सवयी लोकांनी अनुकरण हे अतिशय घातक आहे शरीराच्या। जगातील एकूण तंबाखू सेवनाच्या मृत्यूपैकी 13% मृत्यू हे भारतात होताना पाहायला मिळतात। 5 मधनं एकाचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो। लाखो तरुण मुलं या तंबाखू आणि धूम्रपानामुळे व्यसनी झालेली देखील पाहायला मिळतात। त्यामुळे सरकार आता त्यावर उपाययोजना काढणार का असा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।